हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतीच LLB 5 इयर्स CET साठी कॅप रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेले आहेत आणि आतापर्यंत बऱ्याच अशा विद्यार्थ्यांनी LLB 3 इयर्सचे रजिस्ट्रेशन कंप्लीट देखील केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लॉ CET 5 इयर्सचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याआधी कोणकोणती चेकलिस्ट आपण करायला पाहिजे किंवा त्याआधी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थितपणे रेडी करायला पाहिजे, तर ह्या सर्व डिटेल्स या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर SSC किंवा HSC म्हणजेच की 10वी आणि 12वी हे मल्टिपल अटेम्प्ट मध्ये दिली असेल किंवा CBSE, IGCSE, ICSE या बोर्ड मधून तुम्ही जर एक्झाम दिली असेल आणि या व्यतिरिक्त ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर केलं असेल तर या सर्व गोष्टीचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं काढता आणि त्याचबरोबर LLB 5 इयर्स साठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते रिक्वायर्ड आहे, तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या सेशन मध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. या अगोदर आपण LLB 3 इयर्स साठी पूर्ण गोष्टी बघितलेल्या आहेत, तर आजच्या या सेशन मध्ये या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर LLB 5 इयर्स CETचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तत्पर असाल तर त्या अगोदर हा व्हिडिओ नक्कीच बघा. याने काय होईल की तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे क्लिअर होतील आणि तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनला कोणताच अडथळा येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले मी CET सेलच्या होम पेजवर आलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026 to 2027 या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये LLB 5 इयर याला क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, LLB 5 इयर या ऑप्शनवर तुम्ही जेव्हा क्लिक करता तर तेव्हा लगेच तुम्हाला असं पोर्टल ओपन होतं. तर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्या सर्व डिटेल्स या ठिकाणी येईल आणि तिथून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर आहे कॉलेज लॉग इन आणि डायरेक्टरेट लॉग इन. तर अशा प्रकारे हे 3 ऑप्शन आहे. त्यानंतर खाली बघा, तुम्हाला नोटिफिकेशन आणि सर्क्युलर या ऑप्शन मध्ये लॉ CET 5 इयर्स साठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहे किंवा जे काही गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला या नोटिफिकेशन आणि सर्क्युलर या बार मध्ये दिलेले आहे. तर आपण वन बाय वन या सर्व ऑप्शन वरती क्लिक करून यांची PDF रीड करूया, जेणेकरून तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनला कोणतीच अडचण येणार नाही. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन नोटीस फॉर LLB 5 इयर 2026 या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF येईल, त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा, कॅप रजिस्ट्रेशनचं संपूर्ण शेड्यूल आलेलं आहे. तर या नोटीस मध्ये तुम्हाला दिलंय द शेड्यूल फॉर द सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फॉर व्हेरियस कोर्सेस अंडर द हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज प्रोव्हाइडेड इन द टेबल बिलो. Candidates are requested to register for CAP and complete the CAP application form for their respective courses within the scheduled dates. The registration link will be activated on 19 June 2026 at 11 AM. म्हणजेच मित्रांनो, इन शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर या नोटीस मध्ये तुम्हाला सांगितलंय की LLB 5 इयर्स साठी 19 तारखेला दुपारी 11 वाजल्यापासून ही वेबसाईट, ही लिंक ऍक्टिव्हेट करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन हे स्टार्ट करू शकता. तर आज तारीख आहे 20 आणि आजपासून जर आपण पकडलं तर पूर्ण 19 दिवस आपल्याकडे आहे कॅप रजिस्ट्रेशन साठी. त्यामुळे कॅप रजिस्ट्रेशन असंच करू नका, काहीच गोष्टी मनाने फिलअप करू नका. सर्व गोष्टी किंवा सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थितपणे पहिले कलेक्ट करा, त्याचं ज्ञान घ्या आणि मगच हे कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल करू शकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टींना लक्षात ठेवून फॉर्म फिलअप करा. तर मित्रांनो, ही माहिती झाली कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल विषयी. आता आपण बघूया पुढची नोटिफिकेशन. आणि मित्रांनो, पुढची नोटिफिकेशन तुम्हाला दिलेली आहे SSC आणि HSC मल्टिपल अटेम्प्ट कन्व्हर्जन सर्टिफिकेट. म्हणजे यापुढे आपल्याला SSC HSC साठी CBSE, IGCSE, ICSE ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, तर या सर्व गोष्टींचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बघायचे आहे. कारण की मित्रांनो, याविषयी बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचे अजून देखील डाऊट्स क्लिअर झालेले नाहीत की कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसे काढायचे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले आपण ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी मल्टिपल अटेम्प्ट मध्ये दिलेली आहे तर त्यांनी त्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं काढायचं ते बघूया.
तर तुम्ही या ऑप्शनला क्लिक करा. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पीडीएफला ओपन करा. पीडीएफला ओपन केल्यानंतर तुमच्याकडे बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला एसएससी बोर्डसाठी म्हणजेच की 10वी साठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं काढायचं तर याबद्दल पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे. तर सर्वात पहिले तुम्ही हे वाचून घ्यायचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर द कॅन्डिडेट्स who have cleared their SSC board examination in more than one attempt. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा ही एकापेक्षा अधिक वेळेस दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कन्व्हर्जन सर्टिफिकेट 2026-27 या अकॅडमिक इयर मध्ये अशा पद्धतीने बनवायचं आहे. तर यामध्ये सर्वात पहिले तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट. नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी बघा नेम ऑफ द सब्जेक्ट टाका. किती सब्जेक्ट होते तुम्हाला ते टाका. त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते दुसऱ्या रकान्यात लिहा आणि किती आउट ऑफ होते. समजा 100 पैकी तुम्हाला 80 मार्क होते तर अशा पद्धतीने हे सर्व डिटेल्स तुम्ही फिलअप करा. त्यानंतर आहे नंबर ऑफ मार्कशीट. एक्झामिनेशन सीट नंबर लिहा. मंथ अँड इयर ऑफ एक्झामिनेशन आणि नेम ऑफ द बोर्ड. म्हणजेच तुम्ही ज्या बोर्ड मधून एक्झाम दिली होती त्या बोर्डचं नाव. त्यानंतर ग्रँड टोटल करा. म्हणजेच की तुम्हाला किती पडले होते आणि किती पैकी. समजा तुमची ग्रँड टोटल आहे 400 आणि किती पैकी पडले होते तर 500. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन. त्यानंतर पर्सेंटेज काढा. पर्सेंटेज कशी काढतो आपण 400 गुणिले 100 डिवायडेड बाय 500. तर हे किती आले 80%. तर अशा प्रकारे माझे पूर्ण पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन किती आहे 80%. त्यानंतर खाली तुम्हाला इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे. कॅन्डिडेट हॅज टू अपलोड ऑल मार्कशीट्स मार्क मेमो ऑफ ऑल अटेम्प्ट्स अलॉंग विदिन कन्व्हर्जन सर्टिफिकेट ॲज अ सिंगल पीडीएफ. म्हणजे तुमचे जेवढे पण मार्कशीट आहे मार्क मेमो आहे तर तेवढे तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत जोडून एकाच पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे आहे. त्यानंतर सेकंड नोट दिली. The rows in the above PDF can be increased or reduced as per attempt of the candidate. म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळेस परीक्षा दिली आहे तर तेवढ्या वेळेस तुम्ही याचे रकाने वाढवू शकता तुमच्या अनुसार. तर अशा प्रकारे हे आपण एसएससी बोर्ड साठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट बघितलेलं आहे. आता आपण बघूया एचएससी साठी कशा प्रकारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवता. तर या ठिकाणी बघा त्याच खाली तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेटचं दिलेलं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही याला वाचून घ्यायचं आहे. Conversion certificate for the candidates who have cleared their HSC board examination in more than one attempt. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा ही एकापेक्षा अधिक वेळेस दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे. तर सर्वात पहिले या ठिकाणी तुमचं नाव लिहा म्हणजे नेम ऑफ द कॅन्डिडेट्स. जसं आपण वरती बघितलं तर त्याचप्रमाणे हा पूर्ण तक्ता व्यवस्थितपणे फिलअप करा. पर्सेंटेज तुम्हाला किती पडले ते पर्सेंटेज या ठिकाणी लिहा आणि सगळ्यात खाली तुमची सिग्नेचर करा. सिग्नेचर केल्यानंतर हे डॉक्युमेंट पूर्ण होईल आणि त्याचबरोबर तुमचे जेवढे पण मार्कशीट असेल मार्क मेमो असेल अटेम्प्ट केलेले तर तेवढे देखील तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत एका सिंगल पीडीएफ मध्ये जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर जेवढ्या वेळेस तुम्ही हे एक्झाम दिलेले आहे त्यानुसार तुम्ही हा तक्ता वाढवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रमाणे आपण 10वी आणि 12वी या दोन्ही याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट बघितलेलं आहे. आता आपण बघूया पुढची नोटिफिकेशन. विद्यार्थ्यांनी सीबीएसई, आयजीसीएसई, आयसीएसई या बोर्ड मधून एक्झाम दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे बनवायचं. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले तुम्ही या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर फाईलला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारची पीडीएफ तुमच्याकडे ओपन होईल. तर यामध्ये बघा तुम्हाला एक सॅम्पल दिलेला आहे सीबीएसई बोर्ड साठी कशा प्रकारे कन्व्हर्जन सर्टिफिकेट करायचं ते. तर यामध्ये बघा एसएससी म्हणजेच की 10वीचं सीबीएसई बोर्डचं मार्क मेमो यामध्ये दिलेला आहे आणि खाली पूर्ण फॉर्म दिलेला आहे. तर या फॉर्म मधील डिटेल्स तुम्ही व्यवस्थितपणे फिलअप करायचे आहे. तुमचा रोल नंबर लिहा, नेम ऑफ द कॅन्डिडेट लिहा, मदर नेम, फादर नेम, नेम ऑफ द स्कूल हे पूर्ण डिटेल भरायचे आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा एक रकाना दिलाय ज्यामध्ये तुमचे सब्जेक्ट इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स दिलेले आहेत आणि यांना किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत तुम्ही ते या रकान्यामध्ये लिहा आणि किती पैकी होते तर ते दुसऱ्या रकान्यामध्ये लिहा.
तर अशाच पद्धतीने माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी बघा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केलेले आहे आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेशन ऑन द बेसिस ऑफ मार्क ऑब्टेन किती होते तुम्हाला मार्क 460 किती पैकी 500 पैकी आणि अशा पद्धतीने पूर्ण पर्सेंटेज किती आले तुम्हाला तर 92%. तर अशाच पद्धतीने तुम्ही जर सीबीएसई या बोर्डामधून 10वीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट बनवू शकता. आणि सर्वात शेवटी आहे सिग्नेचर ऑफ द पॅरेंट्स, सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट्स, म्हणजे तुम्ही आई किंवा वडील या दोघांपैकी कोणाची सिग्नेचर या ठिकाणी येऊ शकता. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट्स या ठिकाणी तुमची सिग्नेचर करा आणि खाली तुमच्या वडिलांचं नाव आणि या ठिकाणी तुमचं नाव. तर अशाच पद्धतीने तुम्ही हे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवू शकता. मित्रांनो या ठिकाणी बघा, जर तुम्ही जुन्या सीबीएसई बोर्ड मधून एक्झाम दिली असेल तर तुम्हाला कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट काढता येईल. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक 10वीचं मार्क मेमो दिले आहे अकॅडमिक इयर ऑफ 2010 ते 12 या वर्षाचं, आणि हे सुद्धा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली म्हणजेच की सीबीएसई या पॅटर्नचं आहे. आणि यामध्ये सर्व मार्क्स तुम्हाला ग्रेड या फॉर्मॅट मधून दिलेले असतात. तर हेच मार्क्स आपल्याला ग्रेड पॉइंट मधून सर्वात पहिले मार्क्स मध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर कशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट काढायचं, तर या ठिकाणी बघा सर्व डिटेल्स तुम्ही व्यवस्थितपणे फिलअप करायचे आहे. तर एक्झामिनेशन आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन, रोल नंबर लिहा, नेम ऑफ द कॅन्डिडेट, तुमचं नाव लिहा, आईचं नाव, वडिलांचं नाव, नेम ऑफ द स्कूल हे व्यवस्थितपणे फिलअप करा. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलंय की फॉर्म्युला गिवन ऑन द मार्क शीट टू कॅल्क्युलेट सब्जेक्ट वाइज इंडिकेटिव्ह पर्सेंटेज अँड ओव्हरऑल इंडिकेटिव्ह पर्सेंटेज ऑफ मार्क्स. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला ग्रेड पॉइंटनी मल्टिप्लाय करून मार्क्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि त्याचनुसार जे ओव्हरऑल सब्जेक्ट आहे, ओव्हरऑल पर्सेंटेज आहे, तर त्याला सुद्धा आपल्याला सीजीपीए या फॉर्मॅट मधून मार्क्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे. जर तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क्स काढायचे असेल तर 9.5 ने त्याला मल्टिप्लाय करा, आणि जर तुम्हाला ओव्हरऑल इंडिकेटिव्ह पर्सेंटेज काढायचे असेल तर 9.5 ने सीजीपीए मार्क्स म्हणजे तुमचे ऑल ओव्हर जे ग्रेड पॉइंट आहे तर त्याला तुम्ही मल्टिप्लाय करा. आता हे झालं तोंडी. तर खाली आपण याचं प्रॅक्टिकल करूया. बघा, तर वरील दिलेल्या सॅम्पल पेपर मधील सर्व ग्रेड पॉइंट्स या ठिकाणी फिलअप केलेले आहे. बघा, इंग्लिश विषयामध्ये 9 ग्रेड पॉइंट होते आणि ह्या 9 ग्रेड पॉइंटला 9.5 ने मल्टिप्लाय करा तर 85.5 हे काय झाले तुमचे मार्क्स. आणि हे किती पैकी तर 100 पैकी. बघा किती पडले 85.5. तर अशाच पद्धतीने प्रत्येक ग्रेड पॉइंटला 9.5 ने मल्टिप्लाय करा आणि जे येणारा उत्तर असेल तर ते काय झालं तुमचं कन्वर्ट झालं ग्रेड पॉइंट इंटू मार्क्स मध्ये. तर अशाच पद्धतीने पूर्ण मार्क्स किती पडले तुम्हाला 446 आणि किती पैकी तर 500 पैकी. तर या सर्वांचा ग्रेड पॉइंट म्हणजेच की क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ऑफ ऍव्हरेज ज्याला सीजीपीए म्हणतात तर तो किती होता तर 9.4. तर खाली बघा फॉर्म्युला दिलाय पर्सेंटेज कॅल्क्युलेशन ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन. तर तुम्हाला किती मार्क्स पडले 446.5 गुणिले 100 करा आणि किती पैकी होते तर 500 पैकी. आता हे आपण काय काढतोय पर्सेंटेज. तर पूर्ण पर्सेंटेज किती आले तुम्हाला 89.3%. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी बघा सीजीपीए या पद्धतीने जर आपण केलं तर 9.5 इंटू 9.4 करा आणि या दोन्हीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर तेवढंच येतं 89.3%. तर अशा पद्धतीने तुम्हाला एसएससी या एक्झामिनेशन मध्ये पूर्ण पर्सेंटेज किती ऑब्टेन झाले तर 89.3%. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही या ठिकाणी तुमची सिग्नेचर करा. यामध्ये तुमची पॅरेंटची सिग्नेचर, तुमचे पॅरेंटचं नाव आणि नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजेच तुमचं नाव. तर अशाच पद्धतीने तुम्ही सीबीएसई या बोर्ड मधून जर परीक्षा दिली असेल तर कन्वर्जन सर्टिफिकेट तुम्ही असं बनवू शकता. त्यानंतर आहे आयसीएसई या बोर्ड मध्ये जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर त्याचं कन्वर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर यामध्ये बघा तुम्हाला एक सॅम्पल पेपर दिलेला आहे आणि हे सॅम्पल पेपर दिल्यानंतर खाली तुम्हाला पूर्ण कन्वर्जन सर्टिफिकेट फिलअप करायचं सांगितलेलं आहे. आणि हे सॅम्पल पेपर सुद्धा 10वीचं सॅम्पल पेपर दिलेलं आहे. तर पूर्ण डिटेल फिलअप करा. पासिंग इयर ऑफ एसएससी, एसएससी ज्या वर्षात तुम्ही पास केली ते इयर म्हणजे ते वर्ष. त्यानंतर नोट TGTDTA, युनिक आयडी, नेम ऑफ द कॅन्डिडेट्स म्हणजेच की तुमचं नाव, मदर नेम, फादर नेम. तर या सर्व डिटेल्स तुम्ही व्यवस्थितपणे फिल करा. नेम ऑफ द स्कूल.
त्यानंतर या ठिकाणी बघा प्रत्येक सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले होते ते या ठिकाणी आहे आणि किती पैकी पडले होते ते यामध्ये आहे. त्यानंतर आता फॉर्म्युला अप्लाय करा. तर ऍग्रीगेट पर्सेंटेज काढण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर ICSE या बोर्डामधून एक्झाम दिली असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. म्हणजेच की सर्वात पहिले तुम्ही एक ऍग्रीगेट पर्सेंटेज काढून घ्या आणि ते आपण कशा पद्धतीने काढतो तर तुम्हाला मिळालेले मार्क्स इंटू 100 आणि डिवाइड बाय किती पैकी पडले होते तर 700 पैकी. तर पूर्ण पर्सेंटेज किती आले 92%. म्हणजेच हे काय झाले तुमचे पर्सेंटेज ऑब्टेन इन SSC एक्झामिनेशन. तर अशाच पद्धतीने तुम्ही जर ICSE या बोर्डामधून एक्झाम दिली असेल तर यासाठी तुम्ही असं कन्वर्जन सर्टिफिकेट रेडी करू शकता. आणि शेवटी आहे तुमची सिग्नेचर, नाव आणि तुमच्या पॅरेंट्सचं नाव आणि सिग्नेचर. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर IGCSE म्हणजेच की इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन या बोर्डमधून एक्झाम दिली असेल तर यासाठी तुम्ही कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करू शकता. तर या ठिकाणी बघा कन्वर्जन सर्टिफिकेटचा संपूर्ण फॉर्मॅट यामध्ये दिलेला आहे. तर सर्वात पहिले जी इन्फॉर्मेशन सांगितली आहे तर ती व्यवस्थितपणे फिलअप करा. पासिंग इयर ऑफ SSC, नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेट ऑफ बर्थ ॲज मेन्शन ऑन द स्टेटमेंट ऑफ रिझल्ट, नेम ऑफ द स्कूल अँड सेंटर नेम. ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर मार्क मेमो मधील सर्व मार्क्स या ठिकाणी तुम्ही फिलअप करायचे आहे. तर तुम्हाला टोटल मार्क्स किती पडले 734 आणि किती पैकी तर 900 पैकी. हे सर्व मार्क्स तुम्ही तुमच्या मार्कशीट वरती बघूनच फिलअप करायचे आहे. त्यानंतर ऍग्रीगेट पर्सेंटेज तुम्ही काढून घ्या. तर मार्क्स किती आहे 734 आणि किती पैकी तर 900 पैकी. तर 734 इंटू 100 डिवाइड बाय 900. तर पूर्ण पर्सेंटेज किती झाले तर 81.55%. तर अशाच पद्धतीने संपूर्ण पर्सेंटेज काढून घ्या आणि सर्वात शेवटी तुमच्या पॅरेंट्सची सिग्नेचर, तुमची सिग्नेचर, तुमचं नाव आणि पॅरेंटचं नाव. तर अशा पद्धतीने तुम्ही जर IGCSE या बोर्डमधून एक्झाम दिली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट काढू शकता. त्यानंतर आहे IB डिप्लोमासाठी. तर IB डिप्लोमासाठी तुम्ही अशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट काढू शकता. या ठिकाणी बघा संपूर्ण फॉर्मॅट दिलेला आहे कन्वर्जन सर्टिफिकेटचा. तर सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी फिलअप करा. IB डिप्लोमा पासिंग इयर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेट ऑफ बर्थ ऑफ कॅन्डिडेट, नेम ऑफ स्कूल अँड कॉलेज. त्यानंतर आउट ऑफ मार्क्स किती पैकी आहे तर ते पूर्ण या ठिकाणी लिहून घ्या. तर तुम्हाला संपूर्ण मार्क्स किती पडलेले आहे 494, किती पैकी 600 पैकी. याचे एक ऍग्रीगेट पर्सेंटेज काढून घ्या. ते किती झाले 82.33. आणि सर्वात शेवटी या ठिकाणी तुमचं पॅरेंटची सिग्नेचर, नाव, त्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजेच की तुमची सिग्नेचर आणि तुमचं नाव. तर अशाच पद्धतीने तुम्ही IB डिप्लोमासाठी कन्वर्जन सर्टिफिकेट काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्व कन्वर्जन सर्टिफिकेटच्या सॅम्पल पेपर खाली तुम्हाला स्पष्टपणे नोट दिलेली आहे जी महत्वाची आहे. की बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो कॅप ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कोणत्या ठिकाणी हे आपण अपलोड केलं पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांचं CBSE बोर्डचं जे मार्कशीट आहे, जे त्यांनी कन्वर्जन सर्टिफिकेट केलेलं आहे आणि त्याबरोबर त्यांचे मार्क मेमो मार्कशीट त्याला अटेस्टेड केलेले आहे एका सिंगल PDF मध्ये, तर त्यांनी कॅप ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ज्या ठिकाणी SSC मार्कशीट याचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी त्यांना हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन फॉर ओल्ड CBSE कॅन्डिडेट यासाठी. आणि यामध्ये देखील सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट हॅज टू अपलोड ओनली द पार्ट ऑफ द CBSE मार्कशीट शोन बिलो अलॉंग विथ द कन्वर्जन सर्टिफिकेट ॲज अ सिंगल PDF फॉर्मॅट अँड कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इन प्लेस ऑफ SSC मार्कशीट. तर ज्या ठिकाणी तुम्हाला कॅप ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये SSC मार्कशीटचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. तर अशाच प्रकारे सर्व बोर्डच्या खाली तुम्हाला ही नोट दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मार्कशीट विथ कन्वर्जन सर्टिफिकेट एका सिंगल PDF मध्ये सेव्ह करायचे आहे आणि कॅप ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ज्या ठिकाणी SSC मार्कशीट याचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण IB डिप्लोमा, IGCSE, ICSE आणि CBSE तर या सर्व बोर्डचे कन्वर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचे ते या ठिकाणी बघितलेले आहे. आणि अजून देखील तुम्हाला समजलं नसेल तर याचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. त्याची देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आता आपण बघणार आहोत कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन यासाठी. तर सर्वात पहिले तुम्हाला या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फाईलला ओपन करायचंय। फाईलला ओपन केल्यानंतर अशा प्रकारची PDF तुमच्या समोर ओपन होईल। तर या ठिकाणी बघा, तर सर्वात पहिले आपण बघूया ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर पॅटर्न नुसार एक्झाम दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी कन्वर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम साठी कशा प्रकारे बनवायचं। तर या ठिकाणी बघा संपूर्ण फॉर्म तुम्हाला दिलेला आहे। तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डिटेल्स या ठिकाणी फिलअप करा। नेम ऑफ द डिग्री, तुमची जी डिग्री आहे त्या डिग्रीचं नाव लिहा। इयर ऑफ पासिंग लिहा, ज्या वर्षी तुम्ही पास झाला ते वर्ष। नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द कॅन्डिडेट, या ठिकाणी तुमचं नाव लिहा। नेम ऑफ द कॉलेज, त्या कॉलेजचं नाव लिहा। आणि त्यानंतर खाली तुम्हाला पूर्ण 6 सेमिस्टर दिले आहे आणि या 6 सेमिस्टरची डिटेल्स तुम्हाला तुमच्या मार्क मेमो वरून बघूनच या ठिकाणी फिलअप करायचे आहे। तर सेमिस्टर फर्स्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले होते, किती पैकी, ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे। सेमिस्टर सेकंड मध्ये किती मार्क्स पडले होते, किती आउट ऑफ, ते या ठिकाणी लिहायचं आहे। तर अशाच पद्धतीने पूर्ण 6 सेमिस्टरचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे। तर अशा पद्धतीने सेमिस्टर पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे। आणि मित्रांनो, सर्वात शेवटी तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याच खाली तुमची सिग्नेचर करायची आहे। त्यानंतर आहे ज्या विद्यार्थ्यांनी इयरली पॅटर्न नुसार एक्झाम दिली तर त्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन डिग्रीसाठी कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट करायचं तर पूर्ण फॉर्म या ठिकाणी दिला आहे। सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डिटेल्स व्यवस्थितपणे या ठिकाणी फिलअप करायचं आहे। तुमची डिग्री लिहा, डिग्री नंतर इयर ऑफ पासिंग, नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द कॅन्डिडेट, नेम ऑफ द कॉलेज आणि ह्या डिटेल्स फिलअप केल्यानंतर खाली बघा तुम्हाला एक रकाना दिलाय, त्यामध्ये फर्स्ट इयरचे मार्क्स लिहायचे आणि किती पैकी पडले होते तर ते दुसऱ्या रकान्यामध्ये लिहायचे आउट ऑफ मार्क्स या सेक्शन मध्ये। तशाच पद्धतीने 3ही इयरचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे आहे। सर्व डिटेल्स फिलअप केल्यानंतर सर्वात शेवटी तुमचं नाव आणि तुमची सिग्नेचर करायची आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही इयरली पॅटर्न नुसार एक्झाम दिली असेल किंवा सेमिस्टर वाईज दिली असेल तर या दोन्हीचे कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट काढायचे ते आपण बघितलेलं आहे। तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं। त्यानंतर आहे ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर वाईज म्हणजेच की सेमिस्टर पॅटर्न वाईज पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे तर त्यांनी कन्वर्जन सर्टिफिकेट अशा पद्धतीने बनवायचं आहे। या ठिकाणी बघा सर्व डिटेल्स फिलअप करा। मेथड सेम, नेम ऑफ द डिग्री, इयर ऑफ पासिंग, नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द कॅन्डिडेट, नेम ऑफ द कॉलेज, या सर्व डिटेल्स व्यवस्थितपणे फिलअप करा। त्यानंतर अशाच पद्धतीने सर्व सेमिस्टरचे मार्क्स लिहा, तुम्हाला किती पडले होते आणि किती पैकी पडले होते ते दुसऱ्या रकान्यामध्ये लिहा। ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करा। इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याखाली तुमची सिग्नेचर करायची आहे। तर हे कन्वर्जन सर्टिफिकेट झालं सेमिस्टर वाईज पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर आहे ज्या विद्यार्थ्यांनी इयरली पॅटर्न वाईज पोस्ट ग्रॅज्युएशन केला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे। नेम ऑफ द PG या ठिकाणी लिहायचं, इयर ऑफ पासिंग, नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द कॅन्डिडेट्स, नेम ऑफ द कॉलेज, या सर्व डिटेल व्यवस्थितपणे फिलअप करा। फर्स्ट इयर, सेकंड इयर या दोन्ही इयरचे मार्क्स या ठिकाणी लिहायचे आहे, तुम्हाला किती पडले होते ते आणि किती आउट ऑफ पडले होते ते दुसऱ्या रकान्यामध्ये लिहा। ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करा। फिलअप केल्यानंतर सर्वात शेवटी तुमचं नाव लिहा। नाव लिहिल्यानंतर त्याखाली तुमची सिग्नेचर करा। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशनसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट बघितलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आतापर्यंत किती न्यू रजिस्ट्रेशन झाले, किती ऍप्लिकेशन्स हे लॉक झाले आणि त्या ऍप्लिकेशन पैकी किती असे ऍप्लिकेशन्स आहेत जे व्हेरीफाईड झाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा खाली तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये दिलंय की आतापर्यंत 7032 न्यू रजिस्ट्रेशन झाले आहे लॉ CET 5 इयरचे आणि त्यापैकी 2393 ऍप्लिकेशन्स असे आहे जे लॉक झालेले आहेत आणि यापैकी 580 ऍप्लिकेशन्स असे आहे जे पूर्णपणे व्हेरीफाईड झालेले आहे। म्हणजेच की बरेच असे ऍप्लिकेशन्स आहे जे अजून व्हेरीफाईड होण्याचे बाकी आहे। तर ही झाली तुमच्यासाठी एक माहिती, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की किती ऍप्लिकेशन हे व्हेरीफाईड झाले। तर मित्रांनो, अशाच प्रकारे लॉ CET 5 इयर्स साठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे
किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे हे कसे काढायचे ते आपण पूर्णपणे बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप की याविषयी कोणताच डाऊट तुमच्या मनात राहिला नसेल. आणि त्या व्यतिरिक्त सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे LLB 5 इयर्स साठी कोणते डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड आहे. तर यासाठी पूर्ण सविस्तर एक PDF दिलेली आहे. या PDF मध्ये तुम्ही सर्व गोष्टी वाचून घ्यायच्या आहे, सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे आहे. यामध्ये सर्व डॉक्युमेंट्सची पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. ही पूर्ण लिस्ट तुम्ही वाचून घ्या आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे एका PDF मध्ये स्टोअर करून ठेवा. तर अशाच पद्धतीने आजचा हा सेशन आपला या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या या सेशन मध्ये आपण 5 इयर्स CET साठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहे, जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते पूर्णपणे डिस्कस केलेले आहेत. की आय होप की जे विद्यार्थी लॉ CET 5 इयर्सचं रजिस्ट्रेशन करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.